सो हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अँड न्यू व्लॉग. सो आजपासून मी व्लॉग स्टार्ट करणार आहे. तर हा माझा फर्स्ट व्लॉग असल्यामुळे थोडीफार तर चूक होईलच, तर त्याचा काही विषय नाही. फक्त मला ना आता सध्या तुमच्या सपोर्टची गरज आहे. भाई तुमचा सपोर्ट असेल तर भाई डायरेक्ट राडा करून टाको. तर तुम्हाला तर माहिती आहे, म्हणजे काही काही जणांना माहिती असेल, काही काही जणांना नाही माहिती असेल. माझी 200K वाली ID म्हणजे 200K वाली ID इंस्टाग्रामने सस्पेंड केली आहे. सो ती परत येईल का नाही माहीत नाही, पण ठीक आहे, काही विषय नाही. मी परत नव्याने सुरुवात करते आहे. आता माझ्या दुसऱ्या ID ला 10K फॉलोअर्स झालेत, म्हणजे 10,000 फॉलोअर्स कंप्लीट झालेत. सो मी म्हणजे माझ्या मनात विचार आला की ठीक आहे, इंस्टाग्राम नाही तर आपण यूट्यूबला व्लॉग स्टार्ट करू. तर प्लीज 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 तुमच्या सपोर्टची खूप खूप म्हणजे खूप गरज आहे. सो मी आजपासून व्लॉग स्टार्ट करते आहे. थोडी तर चूक होईलच, काय होईल काय नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो आत्ता मी चालली आहे बाहेर म्हणजे कुठं चालली आहे ते तुम्हाला मी व्लॉगमध्ये दाखवेलच. लास्टपर्यंत व्लॉग बघा आणि असंच सपोर्ट राहू द्या. आणि प्लीज लास्टपर्यंत नक्की व्लॉग बघा. मी खूप खूप छान ठिकाणी चालली आहे, जे बघून तुम्ही पण खुश होताल. भाई माझ्या फर्स्ट व्लॉगमध्ये तुमचं पण म्हणजे मी मंदिरात चालली कुठल्या तरी, तुमचं पण दर्शन होईल म्हणून सांगते. लास्टपर्यंत व्लॉग नक्की बघा, ठीक आहे. अँड आता मी तयार होते, अजून नाश्ताही नाही केला आहे. आत्ता वाजलेत 12. तर मी तयार होते, कपडे वगैरे घालते. म्हणजे आत्ताच आंघोळ झाली आहे आणि तयार झाल्यावर दाखवते तुम्हाला. सांगा नक्कीच कमेंटमध्ये तयार झाल्यावर मी कशी दिसते. तिथून पुढे व्लॉग स्टार्ट होईल. तर मी आत्ताच स्ट्रेटनिंग वगैरे केली, म्हणजे करणार तर नव्हते बट व्हिडिओ वगैरे काढायच्यात, सो त्यासाठी केली. सो तर मी झाले आहे रेडी. कशी दिसते नक्कीच सांगा. ड्रेस घातला आहे, बड्डेला जो लुक केला तर तोच लुक केला आहे. कारण का या ड्रेसवर व्हिडिओ नव्हते काढले, म्हणून या ड्रेसवर व्हिडिओ वगैरे काढायचे होते आणि मंदिरात पण चालली आहे म्हणून ड्रेस घालून चालली आहे. सो कंटिन्यू बघा. तर अशा प्रकारे मी रेडी होऊन खाली आली आहे आणि माझी फ्रेंड येते मला घ्यायला. आणि माझ्या घराच्या खालीच एक छोटीशी अंगणवाडी आहे, सो त्याचा आवाज येतोय, ते तुम्हाला दाखवतो. तर आता आम्ही निघलोय. तुम्ही बघू शकता माझा अवतार किती घाण झालाय आत्ताच. अँड आत्ता एवढं ऊन आहे की रात्रीची बापर एवढी थंडी असते ना, त्यासाठी आम्ही जॅकेट वगैरे पण घेतलंय आणि मेकअपचं सामानही घेतलंय, बघू शकता तुम्ही. आणि हिलाही बघू शकता. सीन काय झालाय, तिने माझा ड्रेस घातलाय आणि मी तिचा ड्रेस घातलाय. तुम्ही व्ह्यू बघू शकता. आम्ही जाता जाता भोरमधनं केळी वगैरे घेतली. आता जाता जाता आजीला भेटून जातो. अवतार अख्खा घाण झालाय भाई, पोचायच्या आधीच अवतार अख्खा घाण झालाय. एवढं भारी गाव आमचं. चाललोय आम्ही आजीच्या घरी, चाललोय आम्ही. आता आम्ही निघतो जायला. खूप उशीर झाला, इथंच आम्हाला 3 वाजलेत.
सो आम्ही निघतो. दाखवते आता पुढं काय होत आहे काय नाही. बघत राहा कंटिन्यू. चलो. सो फायनली मी पोचली आहे. तुम्ही बघू शकता. तर आम्ही ओटी वगैरे घेतली. तर डायरेक्ट जातो आतमध्ये दर्शन करायला. तुम्हालाही दर्शन बघायला भेटो. तुम्ही दर्शन करा. बोलायचं काय समजत नाही. बघत राहा. पहिलंच ब्लॉग आहे. काय बोलायचं काय समजत नाही. चल पटपट. लोक म्हणजे इथं आली तर हिला रील्स तर सुचते. आता मंदिरात जाऊ. दर्शन वगैरे करू. मंदिरात जाऊ. चल दर्शन करू. किती हातगाव तिथे साक्षी वडेकर यांचं नाव आणि ते देवते डापडा ठेवलं. सोडा कोणाला की कडव सर्व आता आम्ही फोटो काढतो. याचं ते चांगले. तर दर्शन वगैरे झालं. खूप छान वाटलं दर्शन घेऊन आणि रील्स वगैरे पण काढून झाले. खूप छान वाटलं आणि तुम्ही पण दर्शन घ्या. काय खायचंय तुला? वडापाव. चल मग तुला एकट्यालाच. बघ तुला एकट्यालाच. तू एकटा आलास तर. आमच्याकडे जास्त पैसे नाहीये. एकटा आलास तर घरी आणि लागला ना आता खालतंय ना. एवढं पटापटा का पळतोय? हळू चाल की. मागची फोरेंना मागून कुठं भेटतो वडापाव? आणि तर ह्याला वडापाव खायचा आहे. आता त्याला चारतो वडापाव. एक नंबर कोण होतं? किती लहान लहान पोर आहेत ना ग. कसं वाटतं राव. ही तर बघ किती छोटी आहे. तू डायरेक्ट म्हणा ज्यांनी आमच्या गेला तो पुढं. केवढा फास्ट गेला. तो आम्हाला टिक्का लावत होता. सो आम्ही बोललो नाही. म्हणजे आमच्याकडे ऑनलाईन आहेत ना. तर तो आम्हाला बोलला की मग वडापाव खायला जा. तर आम्ही बोललो चल ठीक आहे. तो खाली आला आमच्या मागं मागं. आता त्याला वडापाव खायला देतो. दीक्षा कसं वाटतंय? फायनली चांगलं वाटतंय जेवण.
थोडे दिवस चल चल म्हणत होते पण मी झोपले होते घरात येत नव्हते. तर आम्ही आता त्यांना वडापाव घेतो. एकाला जाणार होता पण दुसरा आला. कोणाला बाय करतोय? तू माझी गायला बघ. आम्ही चाललोच नाही, बाय कुठनं करतोय? वाटलं चालले काय बरं वाटलं खाल्ले. तुझं नाव काय? सो तुझं? गौरव. 40 रुपये केली. त्या दोघांना द्या. स्टार स्टार कोण आहे? स्टार काय स्टार कुठला स्टार? दोघांनी एक एक खावा. कुठला स्टार आहे? तुम्ही स्टार जाऊ का? बाय बाय. बाय. जाऊ का? हात मिळव. चला आता जाऊ आपण घरी डायरेक्ट. आता वैताग पण खूप आला. फायनली दर्शन वगैरे घेतलं. जातो घरी. बघू. चहा सकाळपासून पेव वाटलेला थांबला. फायनली चहा प्यायला. आम्ही आलो राजवाड्यापाशी. आता आम्ही चाललोय आमच्या दुसऱ्या मावशीकडं. बाय बाय करा. बाय कर की. अगं बाय कर, असं कर ना. काय लाजती? चला आता जातो डायरेक्ट घरी. मावशीला वगैरे भेटलं तर घरी जातो डायरेक्ट. तर गाईज आता मी खूप दमली आहे. आता मी डायरेक्ट उद्या व्लॉग काढते. उद्याचा आपण व्लॉग घेणार आहे ह्याच्यात. बाय बाय. आम्ही जस्ट पोचलो आणि आलो भारती विद्यापीठला. खायला थोडं खूप भूक लागलेली. डायरेक्ट 4 जण खाताल. सो फायनली मी पार्किंगमध्ये पोचले आणि उद्या शूट करायचं आहे मला. थोडंसं संक्रांत येते ना, सो संक्रांतीचं शूट करायचं आहे आणि त्यासाठी साडीसुद्धा घेऊन आली आहे. आणि उद्याचा ब्लॉग पण मी ह्याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू करेन. सो बघत राहा. तर जाते घरी, तर डायरेक्ट झोपते, तर डायरेक्ट उद्याच ब्लॉग शूट करते. A few moments later. सो हे गाईज गुड मॉर्निंग. तर जसं मी तुम्हाला काल बोललेले की मी आज शूट करणार आहे, म्हणजे शूट वगैरे म्हणजे रील्स वगैरेच. तर आवरून तर झालं आहे, म्हणजे गुड मॉर्निंग तर केव्हाच झाली आहे. काल खूप म्हणजे खूप दमलेले. तर काल घरी येऊन डायरेक्ट झोपून गेले. नाही फोन बघितला की नाही काय, घरी येऊन डायरेक्ट झोपून गेले. आणि जसं मी बोललेलं की आज रील्स वगैरे करणार आहेत. सो तुम्हाला दाखवते. अजून साडी वगैरे घालायची. साडी वगैरे घातल्यावर तुम्हाला मी माझा लुक दाखवते. नक्की कमेंटमध्ये सांगा कशी दिसते आहे. साडी वगैरे घातल्यावर सांगा अँड कंटिन्यू बघत राहा. भाई 4 वाजलेत तरी पोरगी 2 तास झाला आवरती. लिपस्टिक नाही लावली, टिकली नाही लावली. बघा अजून हिचं काय काय राहिलंय. आणि मी तर आवरून बसली आहे. बोर करते मला. पसारा बी केवढा करून ठेवलाय. तरी आवरा ना, आवर ग पटपट. ए बघे तुझी बायकोच आवरणा पटापटा. तुझी बायको आवरणच पटापटा. भाई कोळंबी शी काय ते
झिंगी झिंगी निवडते बघा. प्रॉन्स, झिंगे अँड कोळंबी 3 नाव आहे ह्या बाईला पण. पण गाईज मी हे नाही खात, मला आवडत नाही. फक्त वास घेते, ते पण वास पण नाही येत. बघा एवढंच काम येतं तिला, बाकीचं सगळं मीच करते. ओ माय गॉड, खायची म्हणलं सोलायला लागणार ना. या खायला झिंगी. केवढा कचरा आणि केवढीशी बघ ना. तसं कचरा एवढा होतो आणि झिंगी एवढीशी होती. चलो कुठं कॅमेरा शूट कर. तर गाईज हा आहे माझा फायनल लुक. आणि कशी दिसते नक्की सांगा. माहिती एवढी छान नाही दिसत आहे. इथं फोटो म्हणजे ह्या लोकेशनवर आलतो आणि आता फोटो वगैरे काढतो, सगळं रील्स वगैरे काढतो, इन्स्टाला पोस्ट करणार आहे. नक्की बघा. प्राईस बघा याचे किती नखरे चाललेले आहेत. खाण्यातच संपवलेलं आहे. ब्लॉग साठी बसली. उठ, झाला ब्लॉग काढून. इथे खूप सारे आलेत अजून काढायला. ऑड फील व्हायला लागले. यांचे विठ्ठल काय भेट असं काहीतरी आहे. मी फिरलं नाही. काढ ना फोटो चल. बहुत बोर हो चुका है. दिन भी चला गया है. क्या करें? कुछ नहीं कर सकते. या ना काढू. तेच म्हणलं तिला. काय? हा ते करायचं. गाईस खूप वेळ झाले ही रील्स काढते, मला काढूच देत नाहीये. बघा बघा कशी करते. असं असतं का कुठे? मला म्हणते 2 मिनिटं सरक सरक म्हणते आणि मला काढूच देत नाही. एवढं घाण काय पण करते. तर आम्ही आलो शूट वगैरे करून, थोडेफार काढले. खूप वैताग आला. वैतागली का? आम्ही चाललो चेंजिंग करतो आणि परत खाली येतो. तर पब्लिक काय होतंय तुम्हाला सांगू का, की मी ब्लॉग घ्यायचं विसरून जाते, म्हणजे माझ्या लक्षातच राहत नाहीये. जेवढं लक्षात राहते तेवढं करते कंटिन्यू. आणि आता आम्ही भारतीय विद्यापीठला चाललोय रिची कॉफी प्यायला. म्हणजे मी घरी गेले, साडी वगैरे चेंज केली, कपडे वगैरे चेंज केले. म्हणजे ब्लॉग घ्यायचं माझ्या लक्षातच राहत नाही, पण जेवढं लक्षात राहतं तेवढं घेते. आता आम्ही चाललोय रिचला कॉफी प्यायला. आता आम्ही 2 वडापाव पण खाल्ले.
बघा गाडी. आता करते बाबा. कुठे बघ. मी टाकणारच नाही. तर मी आत्ताच घरी आले आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता ब्लॉग एंड करते आणि नेक्स्ट ब्लॉग पण लवकर येईल. आणि कमेंटमध्ये सांगा ब्लॉग छान झाला असेल तर. थँक्यू. बाय.